हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर बरंच आता गणपती येणार आहेत. आता 27 तारखेला तर मला येणार आहे माझा भाऊ घ्यायला, बंटी घ्यायला येणार आहे. तर मी काय केलंय म्हणजे पूर्ण आज मी सकाळी पूर्ण घर आवरलंय, पूर्ण साफसफाई झालेली आहे माझी घराची. आणि आता मी पसारा जो वेगळा काढलाय तो दाखवते. हे सर्व पसारा कपड्यांचा सर्व बाजार काढलेला आहे. फेस्टिवल आहे, गौरी गणपती, गौरी पूजन. परत म्हणजे मी दर टायमाला मम्मीकडे जाते तर एक छोटी बॅग, माझी बॅग होती, मी आत्ताच बाहेर काढली ती. छोटी बॅग घेते, अडकवते, गार्गीचे कपडे भरले की झालं आणि बाकी मी दीदीचेच कपडे घालते. पण या टायमिंगला मला प्रॉपर पॅकिंग करावी लागणार आहे. साडी तर काय मी मम्मीची घालेल, दीदीची असेल साडी घालेल, बट ड्रेस वगैरे सगळे घ्यायचे कारण का आम्हाला बाहेरही जायचे. तर आपले ते पण ब्लॉग येतील, मी घेईलच ते ब्लॉग. तर आज मी पॅकिंग करते म्हणजे सर्व आवरते, तर म्हटलं ही गोष्ट तुम्हाला मी शेअर करते. तर आता संध्याकाळचे झालेले आहेत, 7:30 झालेले आहेत आणि आता मोरे पण सुटतीलच. तर बघू काय होते. म्हणजे हाफ डे पासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. गार्गी आता गेले बाजूला खेळायला, तर म्हटलं ब्लॉग जस्ट गेले ती, तर मला सुचलं की ब्लॉगिंग स्टार्ट करते. कारण मी जर स्टँड लावलं ना की ती स्टँड जागेवर ठेवतच नाही, ते त्याला त्या लाईटीचं बटन दाबते, ती स्टँड हलवते. म्हणून मग मी सहसा डेली ब्लॉग नाहीच काढत. हेच रिझन आहे की ती मला नाही देत बनवून डेली ब्लॉग. सो आता बघू म्हणजे मला किती टाइम लागतोय सगळं आवरायला. सो लास्टपर्यंत बघत राहा. चॅनलला जर लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा, कारण आपले सबस्क्रायबर कमी होत आहेत. सो आपल्याला गेन करायचे, लो नाही करायचे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कीप वॉचिंग. तर फर्स्ट वन मी स्टँड लावून घेतलेलं, स्टँड पण माझी नाटक करायला लागले. गार्गीने काय केलं माहितीये, तो माझा जो स्टँडचा पार्ट आहे ना तो तोडूनच टाकलाय. म्हणून ते आता ना आयफोन याच्यावरती बरोबर बसतो, बट माझा मोबाईल हेवी आहे जरा, सॅमसंग, तो आहे ना बॅलन्स खात नाही. माझं स्टँडच नाही बसत. नाही किती स्ट्रगल असतो. डेली ब्लॉगिंग तर माझ्यापासून इम्पॉसिबलच होणार डेली ब्लॉगिंग करायला. सो फर्स्ट टर्न मी स्टँड लावलेला आहे आणि आता लागली आपल्या कामाला. म्हणजे मी ड्रेस का जास्त घालणार आहे, कारण का ब्रेस्ट फिडिंग करायला तर मला एकदम बरं पडतं ड्रेस. साडी तर एकदम परफेक्ट असते, पण साडीने चालायचं झमेला. परत मग मध्येच गार्गी रडायला की गार्गीला घ्यायचं. सो मला ड्रेस खूप कम्फर्टेबल वाटतो, स्पेशली तर ट्रॅव्हलिंगमध्ये. तर मी ड्रेस घेणार आहे. मम्मी बोलली जास्त साड्या नको घेऊ, साड्या तू ते घालू शकते. सो मी स्टोरेजचा इश्यू काय मला हेच कळत नाही. व्हिडिओ काढायला घेतलं की म्हणजे बोलते ना ब्लॉगिंग मी करते, प्रत्येक ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करते. पण बोलतात ना की काय ना काय अडथळे येत असतात, तर तसंच काहीतरी सीन आहे. आता परत स्टोरेज फुल झाला. स्टोरेज मला खाली करावं लागेल. आणि स्टँडचं पण बघितलंच तुम्ही, मी स्टँड लावायला किती म्हणजे आता तो स्टँड एक प्रॉपर ह्याला. तर बॅक कॅमेराने कसं दिसतंय काय नाही ते आता मी सेटअप करते. सो बघत राहा ब्लॉग. बॅग भरलेली आहे आणि हे दुसरे डेली घालायचे कपडे गार्गीचे काढलेले आहेत.
तिचे कपडे जरा जास्त घ्यावे लागतात कारण तिचं कंटिन्यू सुसू तर चालूच असते. सो तिचे एक्स्ट्रा कपडे घ्यावे लागतात. आता वाजलेले 8:30 प्रॉपर 1 तास झाला तरी मी तेच उरकते. तर आता बघू किती टाइम लागतोय अजून. आज मी जेवण नाही करणार आहे. स्वप्नीलला पार्सल आणायला सांगितलं. मला आज चाऊमिन खायची जाम इच्छा झालेली आहे, नूडल्स खायची. सो आता जेवण तर नाही बनवायचं म्हणून हे मी सर्व आरामात उरकते. आता हे सर्व गार्गीचे कपडे बाहेर एका साईडला दुसरे न घालायचे काढून ठेवलेले आहेत. हे डेली घालायचे प्रॉपर लावून ठेवले. जे मी फोल्डेबल कपाट ऑर्डर केलं होतं ते पण मिशोवरून, ते एकदम बोलतात ना एकदम बेकार निघालं, एकदम वर्स्ट होतं. तर ते जास्त वजन त्याच्यावरती जास्त वजन घ्यायचे नाही. तर कपडे तर माझे खूप कपडे होते. तर ते शेवटी ते मोडलंच. मग आता मी असं प्रॉपर एका बकेटमध्ये मी मिशोवरतीच ऑर्डर केलेले सर्व ते मी आता लावून ठेवते. तुम्हाला मी प्रोडक्टही टॅग करते. जर ते टॅग झालं तर नक्की तुम्ही जाऊन प्रोडक्ट बाय करा. हे आपल्या लहान मुलांची खेळणी, आपले डेली यूजचे कपडे घालायला एकदम मस्त आहे. आपल्याला वरच्यावरती कपडे भेटतील असे आहे. सो जाऊन ऑर्डर करा. तर आता मी पटकन उरकते. लेट्स कंटिन्यू. 1 2 इथे बॅग आहे आणि स्वप्नील पण आलेला आहे. चालली मम्मीकडं. हे नवीन आता कसं चाललंय पबजी. सो आता 9 वाजलेले आहेत. मला उरकायला 9 वाजलं सर्व. आणि आता घेतोय जेवायला. जाऊ ना म्हणजे मी जाणारच आहे. ते बघ नुसतं आलं की पबजी मध्ये तुम्ही कमेंट आला की बघा. गार्गी पण अजून तिथेच. गार्गीला पण त्याने आणली नाही जाऊन की हा बाबा माझी पोरगी, मी दिवसभर कामावर होतो आणायचं असं काहीच नसतं. आलं की गेम मध्ये खूप बोलतात ना, बोलून तोंड दुखले पण सवय जाणार नाही. म्हणून आहे ते बघायचं. कमेंट करून नक्की सांगा हे बरोबर आहे की रॉंग आहे. चला या जेवायला. सो इथे नूडल्स आहेत आणि ग्रेव्ही पण दिले मस्त. आता ग्रेव्ही आणि राईस. मला नूडल्स खायचं जाम मन झालेलं पण राईस शिवाय पोट भरत नाही. हमने डायरेक्ट कुचकेच लागले. स्पायसी मस्त एकदम स्पायसी आहे. मंचुरियन पण आहे. चला भेटू जेवण. आता जेवणही झालेलं आहे. आता भांडी घासायचे, टिफिन काढते. साहेबांचा टिफिन काढायचा. सो ते आता गेलेले आहेत बाहेर. गार्गी सोबत आता ते टाइम स्पेंड करतील. तोपर्यंत मी घेते भांडी घासून. आणि असंच आमचं डेलीचा ब्लॉग म्हणजे डेली रुटीन असाच असतो काहीतरी. गार्गी थोड्या वेळासाठी ती बाहेर जाते, बाजूला खेळायला जाते, आजीकडे जाते तिच्या. सो गार्गी खूप टाइम बाहेरच असते. आणि आमचा टाइम पण गार्गी आणि माझा पण ब्लॉग मी का घेत नाही कारण का ती म्हणजे ती बोलते ना फोन खेचते. आता तिला समजायला लागले तर ती फोन खेचते. फोन व्हिडिओ कॉलवर पण मी घरी माझ्या मम्मी पप्पांना दाखवते व्हिडिओ कॉलवर, तेव्हा पण तिला जेव्हा लाल बटन दिसतं ना ती कट करून टाकते व्हिडिओ कॉल. म्हणजे तिला फोनमध्ये जास्त दाखवतच नाही. तिला मोस्ट ऑफ टीव्ही आणि जास्त बाहेर खेळायलाच पाठवते. सो आता मी भांडी घासते आणि मग बघूयात पुढे गार्गी आल्यावरती गार्गी काय बोलते, तिची मस्ती आपण मी तुम्हाला. गार्गी हाय कर सर्वांना. बोल मी खूप मस्तीखोर झालेली आहे. बोल सर्वांना सांग. तू मस्ती करते, तू मस्ती करते, तू मस्ती करते का गार्गी? तू सिन्सिअर आहेस ना? तू कुठे मस्ती करते? बघ इथे बघ. हाय कर सर्वांना. हॅलो. मम्मीला प्रेम कर, मम्मीला प्रेम कर. कशी करते दाखव. ये हा ये इथे ये. अशी प्रेम करते. आता तिची झोप झालेली आहे.
तर रात्री वाजवणार आहे 11:45 गार्गी इथे बघ. रात्रीची क्रेविंग्स झालेली आहे गोड काहीतरी. गार्गीची गणपतीची तयारी वाटते जोरदार चालली आहे. बरोबर हे नको खायला तुला दर नको. आता वाजलेले आहेत 11:30. किती वाजले? 11:30 वाजलेले आहेत तरी पण गार्गीचं झोपायचं नावच नाहीये. असेच 12 12:30 वाजवणार आहे. सो उद्या डब्याला काहीतरी भिजत घालते. काय पाहिजे गार्गीला माझ्या? काय पाहिजे गार्गीला? काय तरी नुसतं शोधणं तिचं काय ना काय चालू असतं. मी किचन मध्ये आले की हे डब्बे आहे ना सर्व पाडते. इकडे पडदा लावलेला तो पण तिनेच पाडलाय लटकून. सो ब्लॉग आता मी इथेच एंड करते. कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. डेली ब्लॉग म्हणजे काय घ्यायचं डेली ब्लॉग मध्ये. तर मी म्हटलं चला आज मी पॅकिंग करते. उद्या मला बंटी घ्यायला येणार आहे. तर बंटी उद्या येणार आहे की परवा येणार आहे त्यानुसार मी ब्लॉग शूट करेल. म्हणून ब्लॉग मी इथेच एंड करते. पुढची धमाल आपण बघूयाच काय होतंय गणपतीला, काय मजा येते काय नाही ते आपण कंटिन्यू बघतच राहू. पण ह्या ब्लॉगला जर तुम्ही लाईक शेअर केलं नाही तर पुढचे ब्लॉग कसे समजतील. सो ह्या ब्लॉगला पण खूप प्रेम द्या आणि पुढचा ब्लॉग येणारच आहे लवकर. सो गुड नाईट बोल सर्वांना. टाटा टाटा कर. गुड नाईट. पप्पी दे पप्पी दे. बंटी मामा येणार ना उद्या. बंटी मामा जायचं ना आपण बुम बुम जायचं ना. कुठे जायचं? बुम बुम जायचं ना. इथे बघ इथे बघ. तुला बघतायत सर्वजण तुला बघतायत.